मध्यात झाले मध्यात वाजलं सगळं वाजलं पावणे बारा तर मंडळी सुरुवात करायची आज कोयलोट जारी राहण्याची तर बुवा कसं कळ काढून गेलं खणून गेलं एका बाजूनं तरवा पेटून गेलेला आहे भर पावसात पेटवलेला आपण काय सुरुवात करूया गावठी माणूस आपण ए डावाला कुठल्या बघा सगळं हा या सगळ्या मंडळी इथं आलेली आहे टाइम झालेला आहे आज मालपाने हा कार्यक्रम लावलेला आहे बाय देवा सोमेश्वर स्वामदाय कालबाय नवलाय महालाय जोगाय आई चंडिका भाराडे वाजायच्या खऱ्या अरे भैगे भावाने रवाय नाता बोल मार्का गावच्या मार्का परसव कर्णाच्या मार्का रात्रीची वेळ झाले चंद्र मध्य गेलाय गायत्रीला बंधन लागले रंगवाल्याची घराची वेळ झालेली आहे आणि चतुर्शिवाच्या मालकाला बोलावून घे आणि सप्ताहपूर्व राजी कर आणि असुर सुद्धा या सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि माझ्या दारिद्र्य घर माझ्या आईशी बघू एका आपण गावा गावठी बाजू खेड मधला घटून साज करून मथुरेच्या बाजारला चालले त्याने सांगितलं वाढलं मोठा येते यांना प्रत्येक गोष्टीत त्रास हो गणपती बाप्पा अरे मंगळमूर्ती वारीला सुरुवात याने सांगितलं म्हणतात गुराकडे म्हणतात होतं हे पुण्यास कधी गेलं आणि कधी गेलं सगळं सांगतो सुरुवात करूया माझा व्हायचा कमी हा ती भांडी व्हायची कमी करा नाही भांडी तेवढी राहू दे पण त्यांचं जरा बटणं खाली दे माझ्याच वर राहून देतो रे मला तर या ठिकाणी शक्तीपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू रुक्माई आदरणीय सर्वमाननीय माननीय संजय पालक माऊली आणि त्यांचे सहकारी सगळ्यांची काही नावं घेणं शक्य नाही आणि सौजन्य बाबूशेठ पाटील आणि मित्र संदीप बलेकर सर्वांना मनाचा मुजरा करून वाटत खंडाळा गावचे माझे आदरणीय वस्तात प्रभाकरजी धनावडे वाटत कवठेवाडी ह्या वाडीनं आमचा हा कलगीतुराला हिरा दिला आणि या हिऱ्यामुळे अनेक प्रश्न आम्ही सोडवू शकलो परवाचा गणाचा विषय माझ्या गणेशापायी असं घडलंय काही खेळखेळायला धडकलं नाही असे गण त्यांच्या माध्यमातून मला मिळाले
प्रभाकरजी धनावडे, आदरणीय सन्माननीय माझा महामेरू आणि त्यांचं हे गाव आणि त्यांचे अनेक मंडळी आले आहे, मनाचा मुजरा करतो. आमच्या घराण्याचे आणमान शान झराजी वीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, आशीर्वाद ठेवा. आज आमच्या खेळात चालू करून आलेले आहेत. झराजी वीर माऊली कुठे आहे? लक्ष गाव माझे. आणि त्याप्रमाणे मित्र शक्तीवाले प्रभाकरजी धोपड एक आदरणीय शिक्षक आणि माझे प्रतिस्पर्धी कार्यक्रमाला लावलेले आहेत. तुरेवाले अंत नको पाहून आमचे सुनील लोगडे माऊली या ठिकाणी आहेत. आमचे पाहुणे आमचे पाठीराखे व्यावसायिक सुनील भोजे सर, श्री पांडुरंग गोरे नागऱ्यातले आमचे आलेले आहेत. शाहीर राजेंद्र धनावडे, शाहीर विश्वनाथ शिर्के, शाहीर परेश धनावडे व विजयजी कोर्टे माऊली, आमच्या प्रभाकर धनावडे माऊलीची मंडळी. राजू खेडेकर एवढं साखरपत आणले आहे. एका कोपऱ्यात कुठं आलो आले तर आलं, हरकत नाही. आमचा विजय कोळेकर सिंहेश्वरातल्या कडवईत आले आहेत. आमचे रामभाऊ आलेले आहेत. तुम्हाला फार मिस करतो रामभाऊ, शपथ सांगतो मिस करतो. आमच्या विजयभाऊला मिस करतो. पण ते काय मुजवा करून घेत नाही आणि बारी काय सुरू करत नाही. साम्राज्य जेवढा मोठा केला माणसाला करायचा काय. त्याचप्रमाणे चंदन दर्डे माझा असेल, श्याम चित्रप आहे, कोकणकर आरजी आहे, सुमेध तारवे, सगळी मंडळी लव यू. हा कुणाचं नाव राहिलं आय माय सॉरी. शाहीर आमचे महेंद्र शिंदे आहेत आमच्या घराण्याचे, आमचे तुषार पंधरे माऊलीचे जे आमची मंडळी आहे. करबोडे गावचे आमचे प्रकाश शिंदे माऊली आलेले आहेत, मनाचा मुजरा. त्याप्रमाणे वरवडीचे विजय डोळे आहेत, राज कातकर आहेत आमचे लोकदर्शक, संदीप भलेकर आहेत, मोहन भलेकर आहेत, पंकज घाणेकर माझा मित्र आलेला आहे. हे बघ्या जाताना भेट रे आणि किशोर पुढे मनसेचे आहेत. सर्वांना मनाचा मुजरा करू या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता राहिलं माझा प्रतिस्पर्धी खेळातली माझी चमचमती बाई या ठिकाणी आले. जाणवल मनाचा मुजरा, विजय साहेबांना मनाचा मुजरा आणि माझ्या बाईला पण मनाचा मुजरा म्हणतात. मला काय घटस्फोट देणार नाही. अगं तुला घटस्फोट देऊन या पावसा पाण्यात जाऊ कुठं? अगं मी आता असा काळा मारा होतो म्हणजे धुरा काढला. आता देणार कोण? हे सिद्धिया देणार कोण? म्हणून मी आपली पुरून तुला खाला. पण एका बाजून कसं होतं तर फक्त भगतराव पुढे करतो. तुमचा नाश स्टँडर्ड असेल तर एका उंचीवर नाच कुठं शांताने कुठं काय आपण गावठी माणूस भेटले. आता फक्त वारी देव स्तवन या ठिकाणी स्तवन करतोय. माझा धनी शंकराची आणि या भूमीमध्ये जो वाटत खंडाळ्यात जो खंडाळेश्वर म्हणून उदयास आला, जे कुठून एका जागण्याची गाय आली, पाना पाजला आणि जागायला डाऊट आला. ह्या काय नक्की काहीतरी भानगड आहे. माझ्या गायीचा पाना जातो कुठं आणि रागात कोणती मागणी? 3
तुकडे झाले. स्वयंभू इथंच राहिला, एक बरोबर गेला, एक दुसऱ्या ठिकाणी गेला. तवला बोलले काय. आणि तो परमेश्वर आणि त्याच्या जवळच्या घंटेचा आवाज जो जो दूरपर्यंत जाईल तिथपर्यंत घोटपण भाव खादा गिर फदत पाणी पण पाण्याचा धारा होणार. खंडेश्वर काय पुण्याने काय सत्वाने काय तेज बघा. कोण वाढवडील इथं पहिला आला एका अशा भाषणाला पुजलं, त्याला कोणाचा एक कौल घेतला आणि आता एकापासून 21 झालं, 5चं 25 झालं. अरे भरल्या झाल्या शिजल्या आणा त्या ढोरात या वासरात मुंबईपासून हितपासून गावापासून आणि मुंबईपर्यंत ज्याने रखवाली केली तो खंडाळेश्वर. त्याच्या चरणाची स्तवट ठेवतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं. लक्ष असं मी गावठी माणूस मंडळी मागली या म्हणताना घोडा काढला नाही. चला गाडी रिक्षा. घंटानाद हा जाईल जिथवर, घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. लक्ष असावं. इफेक्ट दादा इफेक्ट नाही सगळा करोड आहे. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. चतुर शिवाचा मालक लेका धनिया मचा
शंकरा बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरेश्वरीचा बोल तूर बोल भिवा शंकर गणभिकाजी धवल विशाल शंकरम प्रभाकर नवनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस आहे. तत्पूर्वी बुवानी गण गायलेला आहे की म्हणे सजली वसुंधरा पैसा आला बघा असा नाही पैसे आला घेऊन दिले सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हऱ्या सांग येणार कधी घरा देवा बाप्पा नको दया. बुवानी चांगला आहे कधी येणार सांग कधी येणार सांग येणार कधी घरा. बुवा 14 सप्टेंबर लिहून ठेवायचं 14 तारखेला मी म्हणालो तर देव येईल गड घरी चला करूया हो तयारी. बुवांचे ज्या चाल आहे ती चाल द्यायचा प्रयत्न करूया नंतर आपली बारी सुरू करूया. देव येईल गड घरी चला करूया हो तयारी विश्वाचा तुवा करी सारी स्वप्ने जो साकारी करी निसर्ग सजूनारा तुझी सारी विश्वविधाता गणपती तू भार भारी. अशी माझी चाल होती थोडीफार इकडे झाली असेल समजून घ्या. तर आता काही बक्षीस आलेली आहेत. या ठिकाणी उद्योजक आमच्या घराण्यातील आदरणीय प्रकाश शिंदे माऊली आमच्या घराण्यातील आहेत. 1001 रुपयाचा पारितोषिक त्याबद्दल मनस्वी आभार शिंदे माऊली. खंडाळेश्वर नृत्य कला पथक धोपटवाडी आणि यांचे आमचे मित्र प्रभाकर धोपट माऊली 951 रुपयाचा पारितोषिक. युवराज दशरथ रवींद्र निलेश गाव फुडगोस संगमेश्वर नाले कुमजाविधीचे लेखन यांचा गाणं मी केलेला आहे. 501 रुपयाचा पारितोषिक आहे. या आमच्या फुडगोसच्या मंडळींचा आणि फरमाईश आहे. गोवा नमान झालं पाहिजे एक मंगळाष्टक पाहिजे आणि डायलॉग मोठे मोठे गार केलं. अरे मोठे मोठे गार केलं गंमत मध्ये राजेश बुवा असं काय करायचं. मोठे मोठे गार केलं एक कोणाचा तरी दुसऱ्याचा असं दुसरं वाक्य माझं आहे आणि म्हणतात राजेश निकम खडा जास्त किंमत मध्ये 18% जीएसटी लावून उभा आहे 18% जीएसटी लावून उभा आहे. या सगळ्या गोष्टी झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा हिशोब झाला पाहिजे. आणि काय नमन करायचं बघा. आता नमन केलं तर म्हणतात बायकोचं तो ऐकायचं नमन करायचं नाही. हे पब्लिक नमन करू की नको मंडळात तिकडे जातो. अहो आता तिकडं संगमेश्वरातलं जाकडी झाली आता कालच झाली मुंबईला. हे मुरतुंग लावतात ढोलकी लावतात तबला लावतात हे जाकडीच नाचतात आणि बाहेरनं सोंगा येतात. हे आपलं काही पण बोलू दे नाच आणि शक्यतो लय असा काही वेगळा फरक नाही आहे.
इकडं स्तवन होते तिकडं म्हणणे होते हे पहिलं वधून मन माझं तसं इकडं स्तवन मग आला तिकडं गण कसा शक्यतो आला गण त्या गणपती घालतात ना असं तिकडं आल्या तिकडं गवळणी थाट माट करून खेळात सगळे आले मग तशी इकडं गवळण मग तिकडं वर दाखवतात समाज प्रबोधनाचा तसं एकदा दुसऱ्या वारी समाज प्रबोधनाची गाणी काही इकडं नाही मंडळी हे येडं बनवतात पण मी येडा बनणार नाही मी साधा पण साधा नाही साधा नाही पैसा थांबा तुम्हाला दाखवतो श्री देवानाथ नृत्य कलावंत वाटत उभे पाखाडी अरे वा वाटत उभे पाखाडी 200 रुपयाचा पारितोषिक फरमेश सूर्याचा सजलाय साथ आणि राजू खेडेकर 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय नावगणाचा बनलायचा पैसा मागलाय चेतन एकनाथ धनावडे कवठेवाडी वाटत आमच्या गुरु घराण्यातून आणले आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आणि विजय शेठ कुळेकर कडवाई संपूर्ण नाच करण्यासाठी किती दिलं म्हणजे मग 1001 रुपये तर पडलं दोन-तीन फरमाशी घ्या नावगणाचं गोंदायचं आणि सुखाने लागायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्याने सांगायचं भेट दिली गाव देवाना भेट दिली खंडोबा तुला पवत बांधायचं पवत पहिल्यांदा सादर केला होता आपला भाऊ यांच्याकडे आणि तो गण अनेक फरमाईश आणल्या ते रेकॉर्ड करायचा गोवा बोलला अजून रेकॉर्ड आलेला नवीन काय आलेला नाही येणार आहे गोवा तुमच्यासाठीच थांबलोय आपला जर तो रेकॉर्ड होणार आहे त्याच्यासाठी जरा थांबलोय शर्मादेवावर सगळं लोक आहे झाड होते मग ढोलकी सारे साज संगीत बाज संगीत आलं वरून अरे माझा तुरेचा सजलायचा त्यात नाचती कष्ट माझा तुरेचा सजलायचा त्यात नाचती आणि हेतो नाक्याच्या अंतरावर असला जय विनायक हे भाई थांबवा आता हेतो नाक्याच्या अंतरावर असला जय विनायक 2003 साली जिंदाल कंपनी आली त्याच्या आधी रेल्वे आणि गणपतीचं मंदिर बांधलं गणपतीचं मंदिर बांधलं तिथपासून फेमस झाला जिंदालचा गणपती इथं आखेच्या अंतरावर पुण्याचा बाप्पा गणपती पुढे इकडं जय विनायक आता झाला आमचा जिंदालचा गणपती या दोघांचं मत या घेऊन खंडाळेश्वराचं मत घेऊन सादर करतोय तुमचं लक्ष असं तूने प्रीत जब काळी पाठ जय विनायका तुझं नमन माझे जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जरा वरती करा जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती
गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तुझ्या नगरीत साज करून सागरीत तुझ्या नगरीत साज करून सागरीत देव पोळ्याचा हाकेवरती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती 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 तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती तीन छताचे स्तर त्याचे दृश्य मनोहर जाते हरवून दे माझे भान पिवळी मूर्ती का लागे ध्यान वेडणारी नवी नायकान द्यावी माझं अधोगती तुझं करे नाही करती द्यावी माझं अधोगती तुझं करण्याआरती भक्तहरण्या तुलंगलमोदी जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती मूळ विनायका रे आमच्या नायका रे सदा केलीस तू रखवाली झाला सुपंदाता जिंकल गणपती म्हणून 2003 साली मोषक वाहन देवन गायक तव चरणाशी जाओ शरण तव कृपेने मुखासती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती 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 तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती स्तवन झालेला आहे विकळण झालेला आहे आणि गवळण यांची परंपरेनुसार तसंच सगळं हाय ते म्हणाले हे काल्या तुझ्यावर घेऊ नको हे मी जे काळ्या म्हणतोय तुझ्यावर घेऊ नको हे घोटीवाल्या हे तुझ्यावर घेऊ नको आणि म्हणते की गोटी म्हणते काय तुझी हरवल काळी गोटी अरे 12 रंग आहेत का
त्याच्यातलं काळी तेवढी कशी दिसली होती लबाड आणि हे माझ्या चमचमते पाय हे माझ्या सवयीचे पाय काळी गोटी म्हणते काळी गोटी म्हणते जपून ठेव सांडेल म्हणते सांडेल असंच म्हटलं ते ऐक रे काल्या घोंगडीवाल्या ऐक रे काल्या घोंगडीवाल्या जरा सावरून धर लंगोटी धरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोट तुझी हरवल काळी घोटी हे असंच बरं होतं काय ते बरं खरं होतं ना तर ही माझ्यापेक्षा मोठी आहे शाणी आहे राधाबाई मोठी होती कवळी मोठ्या होत्या या भारतीय कृष्णाबरोबर खेळायच्या तर मोठ्या म्हणजे अक्कल जास्त असते मग उद्याचा प्रॉब्लेम होणार असेल उद्या खेळायची अडचण होणार असेल उद्या खेळायची खोटी होणार असेल तर काय म्हणतो आहे सांगायचा निरोप सांगा मला आत्म्यावर ऐकलं कोकणी बुक काय कोकणी बुक ह्याला बाकीचं सगळं जमता पण नाचत असं टोपी बी घालायला लाज वाटते अशी सरळ भेटते माझा एक डायलॉग आहे अरे अड़वावर पे आता है उसको पड़वल तोड़का बोलते हैं और शब्द दुरा का शायर होके टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं आपला सगळा गावली मी नमन पण करणार मी मंगळाश्रय पण म्हणणार जर काय म्हणायचं तर म्हणा हा माझी लाडाची हो घटस्फोट कसा घेणार जर काय घेतला नाही कोणी ना त्यांना हे गावाचा अरे त्यांना आवडसा सुचली नाही तर माझ्यासारखा चांगला बरकतीचा माणूस कोण नाही अरे बरकतीचा माणूस शपथ चांगला माणूस दिसायला का पण बाकी बरकत तर काय म्हणतोय आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान व्हायली मोठी बाई वयान व्हायली मोठी करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून गोटी करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून गोटी ह्या शक्तीवाले हो धमकाला तुम्हाला काय म्हणतात काय काय शक्तीवाला आहेत ना डॅमेज नॉट सायन्स घ्या अंगावर घेतात नांबरे पण थोडा समाज प्रबोधनाचा विषय पण दिला हो अहो गावठी असल्यामुळे पाहिजे तर सांगतोय गवळ्याच्या चंदावरचा कुंदा भेटाया तुला आल्या दिल्या मी साधा माणूस गवळ्याची पण कशा अरे गवळ्याच्या चंदावरचा कुंदा भेटाया तुला आल्या दिल्या भेटाया आल्या दिल्या त्याच्या मोरात किती केली त्याची निंदा अग भेटाया आल्या निंदा त्याच्या मोरात किती केली त्याची निंदा
गोकुळच्या जाऊ पुन्हा जाऊ कृष्णाचं चरण वंदा गोकुळच्या जाऊ पुन्हा जाऊ कृष्णाचं चरण वंदा झालेले आहे आणि आता दोन फरमाईश आलेले आहेत. फरमाईश आलेले आहे त्याच्या आधी आयोजकांचा प्रश्न आहे आणि भुवांचा प्रश्न आहे. तर फरमाईश घेऊया. फरमाईश घेऊया. ते बोललं नमान म्हणतात काढणार नाही. नमान वाईट काय नाही. फरमाईश आहे. आता फुंकूस मधनं आलं सर्वेश्वरात नारायण नाम 500 रुपये दिला नाही 700 रुपये गाडीचा खर्च वाढला. त्यांनी सांगितलं नमान करा. We having a problem nonsense. ग्रंथ उपासक तुकाराम मालक माऊली कुंदाला चरणस्पर्श तुकाराम मालक माऊलीकडे 200 रुपये आले आहेत. एक समाज पूर्ण गाणं पण आहे चालतं घेतो. हे नमन वादव काय म्हणतो म्हणजे यांना प्रॉब्लेम काय हो 30 सेकंदात जरा मजा येईल. तर प्रॉब्लेम काय आहे यांना प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा आहे. आता शक्यतोसारखा काय ह्या गोष्टीत काय मी वाईट तर बोलत नाही तरी पण यांना प्रॉब्लेम. एकच प्रश्न पदाकडे जायच्या आधी फरमाईश आलेल्या खुनगस गावात त्यांच्या आधी एकच ए भाई भाजावर कमी करा रे. हे दिसता सगळा धूरच्या धूर बाहेर भाव लावणीच धूर झालं. हे दामा दामा न व्हायला माणसा हे थोडंच राहून दे. ते एकच सांगतो परत आजकाल आम्ही शिकलो मॉप हे सगळ्यांनी व्यवस्थित आहे का हो कसं बरोबर आम्ही शिकलो मॉप आमच्या पोरी पण नाही शिकले म्हणजे आपल्या आया बहिणी कमीत कमी ग्रॅज्युएट त्याच्यामुळे नर्स होतात MBBS होतात डॉक्टर इंजिनियर वकील काय म्हणशील होतं MPC ऑफिसर सगळं काय आणि कॉर्पोरेटमध्ये पद्धतशीर IT BTला पद्धतशीर आमच्या पोरींना पैसा पगार चांगला. पहिला आमचं वाडवडीत जायचं ना ते ऐकायला येते ना तुम्हाला हा पहिलं जायचं ना स्वर्गतीला तर पहिलं बघायचं म्हणजे उर्मी किती आहेत वाट्या किती आहेत जेवढा गावात जास्त तेवढा श्रीमंत तेवढे याचं शांती आहे. म्हणजे पोरगी माझी कुठे कमी पडायची नाही कुठे भरकत तिला कमीच पडायची नाही जवळ टाकायची पोर ह्या लेवलला होता. आता मुंबईला घर आहे 1 BHK आहे गाडी बिडी आहे पोरग्यास पगार किती आहे हे सगळं आणि पोरगीला 50,000 पगार पोरग्याला 60,000 पगार.
पद्धतशीर व लाखाच्या वर पगार महिन्याला. झालं लग्न ठरलं, आलं पाहुणे, हे घातलाने घोंगडी झाली, मांडवली झाली, सगळी पोरगी देतो तो केली, घर बघणी झाली. घर बघणी कोण करत नाही, फक्त पैसे घेतात. घर बघणी झाली, साखरपुडा झाला, असं भरलं सगळं, चव भरला, पद्धतशीर विडं घातले सगळं, आणि बांगडी फुटली, बांगडी भरली चौकात बांगडी भरली, पोरीचं झालं लगीन, झालं कन्यादान, पोर केली. त्याच्या आधी या झालं प्री वेडिंग शूट. हे तारीख आहेत, हे सगळे आरते. आता तुम्हाला सांगितलं असतं, इकडनं वर समुद्रातनं वर पेवतात, इकडनं जातात, फोटो काढतात, कोण धोतार, कोण चुलीवर जेवण करताना फोटो, प्री वेडिंग शूट सगळं झालं, पद्धतीत झाली, उलगवणी झाली, हळद कढणी झाली, आणि एका वर्षात झालं भांडा दोघांचा. ही म्हणजे मी येऊन घरात काम का करू, तुझ्यापेक्षा 5 लाख फक्त कमी, तू पण कर, तू पण भांडी घाल, चल तू पण कर, मी पण कमवते, तू पण कमवतो. झालं फाटला, गेला वकिलाकडे, झाला भेटस्फोट. आणि मग पुढं मी माझं बघून घेईन, तू तुझं बघून घे. आणि लास्टला कळतं हे गुडघं दुखायचं आलं, बिप्या झाल्या, डायबिटीस झालं, पोटात दुखायला लागलं, पाठीत नाही आगलं, माझा येडा वागडा होता, माझा होता. आणि तेव्हा आठवण होते, म्हणून पोरीने सांगतो आणि पोरांनी तुम्हाला मला सांगतो, जेवढं शक्य होईल घटस्फोट करून घ्यायचा. आपल्या आई वडिलांनी ते घेता नाही, एकमेकावर आयुष्यभर ती वैतागच झाली. म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो, म्हातारा कशी करते, पण जरा काय त्याला दुखते, त्रास होते, लगेच फोन करणार लेकीला, का म्हातारा कसाच करतो, उगत तुम्ही जरा डॉक्टरकडे घेऊन जा. अरे हे प्रेम आहे. आमच्या 80 वर्षांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला, आमच्या 80 वर्षांनी एकमेकाला आय लव्ह यू बोलले, कधीच काय नाही बोलले, पण संसार शेवटपर्यंत. ते खाणार फक्त मॅगी 10 रुपयाची स्टेटसला, हॅव्हिंग मॅगी विथ माय हॅपीज, हे असलं काय होता. सगळं शोध झाला, सगळा दिखावा झाला, दिखाव्याची दुनिया. तर मंगळाष्टक झालेला आहे, यंदा 10 मंगळाष्टक म्हणलेला, एक फरमाईश आलेली आहे. लोक म्हणतील आम्हाला काय काय लोकांच्या मागे, हे कोणा तुमच्या आयडिया बोललो आला क्षण सुवर्ण योग तुझ्या गोवाचा प्रश्न आहे, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून सूर्यनारायणाशी लग्न केलं? शाही या खंडाळेश्वराच्या या भूमीमध्ये, या कालकाईच्या नवलाईच्या भूमीमध्ये मी तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. फक्त एवढंच आहे, साधारण घराण्यातले तुम्ही आहे. यंदा भानुदास घराण्यातले 2 प्रश्न आम्ही फोडले. गेल्या वर्षी तुमच्या घराण्याचा संदीप पोलेंचा फोडला, आणि आज साधारण घराण्याच्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. यादव माऊली सुतावरनं स्वर्ग काढत असतो, शेतावरनं भाताची पैसे, एक जर यांना काय सुटलं तर तुम्हाला गाण्याची शपथ, खरं बोलायचं. तर तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. ती थांबे पाहिजे का, देवाची कृपा होऊन द्या आणि खंडाळेश्वर पाहून द्या आणि प्रश्न फुटून दे. तर बोवा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं? त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर राजेंद्र बुवा काय झालं? कुंकू गळ्यात, मंगळसूत्र हातात, बांगड्या आणि साडी चोळी नेसून प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीचं म्हणजे एका वर्षाच्या 12 मकर संक्रांती यांचं व्रत केलं. त्यावेळी त्यांनी भगवान सूर्यनारायणाला म्हणजे आपला पती मानून स्वतः साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं. आणि त्यांचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, म्हणजे त्याला जांभेकर महाराज असे म्हणतात.
आणि ज्या प्रमाणात तुमची जी अट आहे की माझं जे उत्तर आहे त्याचं ग्रंथाचं नाव तेच आहे आणि माझ्याकडे आज ग्रंथ तो नाही आहे, उद्या तुम्हाला दाखवेल मुंबईत तो ग्रंथाचं पण नाव तेच आहे. ग्रंथाचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर अर्थात जांभेकर महाराज आणि तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर तेच आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर महाराज. हे तुझ्या प्रश्न उत्तर आहे. माझा प्रश्न असा आहे की हा जो आमचा शेतकरी आहे बळीराजा आहे, हा शेतात जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी बोलती आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठलंच विघ्न अरिष्ट त्याच्यावर या इष्टतेवरती कुठलंच संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिले मला सांगायचं. आणि आज आयोजकाचा देखील प्रश्न आहे. आयोजकाचा प्रश्न आहे यमुनेच्या डोहात कालिया नावाचा दुष्ट नाग राहत होता, त्यामुळे डोहातील पाणी विषारी बनले होते. चैत्र वैशाख महिना असल्यामुळे गाई व गोपाळ तहानेने व्याकुळ झाले होते व ते यमुनेच्या प्रवाहाकडे पाणी पिण्यास धावले. पाणी पिताच सर्व गोपाळ सर्व गायी गतप्राण होऊन पडल्या. थोड्या वेळाने वेणू वाजवत श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला. तो देखावा पाहता श्रीकृष्णाने कृपादृष्टीने अवलोकन केले. त्याचबरोबर सर्व गायी गोपाळ नेत्रिस्ताप्रमाणे उठले. श्रीकृष्णाने त्यावेळी मनात विचार केला की या डोहातून कालियाला घालून दिले पाहिजे असा मनात विचार करून यमुनेत उडी घातली. कालिया नागाच्या मस्तकावर पाय देऊन डाव्या हातात त्याची शक्ती धरून चित्रतांडव नृत्य केले. ते किती प्रकारचे होते, त्या नृत्याचे नाव काय आणि श्रीकृष्णाचं वय किती, युवा मंडळी त्याचं नाव आहे. 6 नृत्य केली, 6 नाच केले. त्याचं नाव आहे रसतांडव, पादप्रहर तांडव म्हणजे चित्रतांडव, भ्रमर तांडव, लीला तांडव, कलह तांडव आणि शांत अथवा विजयानंद तांडव. आणि त्यावेळेला कृष्णाचं वय होतं 5 ते 7 वर्षाच्या आसपास होतं. एकंदर काही ग्रंथ सांगतात 6 आणि काही सांगतात 5 ते 7. हे तुमचं उत्तर आहे. आणि पद गातोय आणि पुढचं पद लावा ध्यान ठेवून उघड कान. लावा ध्यान ठेवून उघड कान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. अहो सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा
संदीप धनावडे कोठेवाडी या स्टोर 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी वारी ठेवतोय टाइम झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित थोडासा गारंटीला आहे. भगवान दुसऱ्या शुभेच्छा देतो आणि वारीला थांबवतो, लवकर देतो. भगवानच्या मागून मी येईन, ज्याप्रमाणे बुवा वारी करतील त्याप्रमाणे मी येईन. धन्यवाद.